आज मी ना मस्तपैकी असे पालकचे पराठे बनवलेले आहेत. हे पराठे ना खायला इतके छान लागतात, टेस्टी आहेत, बनवायलाही सोपे आहे. अगदी सोप्या पद्धतीने बनले जातात. म्हणजे मी तुम्हाला सोपी पद्धत दाखवते. बघू शकता मस्त नरम, सॉफ्ट, गरमागरम असे लुसलुशीत पालकचे पराठे. इतके हेल्दी आहेत, टेस्टी आहेत. लहान मुलाच्या टिफिनसाठी, सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळी असं स्नॅक्स म्हणून सुद्धा तुम्ही याला बनवून खाऊ शकता. तर इकडे बघा मस्तपैकी असा हा पालक पराठा मी आज बनवलेला आहे. असं केचपसोबत किंवा गरमागरम चहासोबत सकाळी नाश्त्याला तुम्ही हे बनवू शकता. तर चला बघून घेऊया आपण ह्याला लागणारं साहित्य, बनवायची कृती. आजची ही पालक पराठ्याची रेसिपी आवडली तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर हे बघा हिरवीगार मस्त अशा भाज्या, मेथी, पालक, शापू भेटायला लागलेल्या आहेत, कारण हिवाळ्याचे दिवस आहे, सगळीकडे भाज्या ह्या येतात. तर मस्त आज मी पालक घेऊन आले, तर म्हटलं जरा पालकचे पराठे करते. याच्यामध्ये थोडी कोथिंबीर टाकली आणि थोडीशी पालक स्वच्छ धुवून, स्वच्छ सुकून वगैरे मग चिरून घेतलेले आहे. त्यात थोडीशी पालक टाकली. हे माझ्या आईने कट केली, जरा अशी मोठे मोठेच राहिली. म्हणजे तिला जसं जमतं तसं असं कट करते. आता मी कट केलं असतं तर जरा बारीक कट केलं असतं, पण हरकत नाही, आईच्या हाताचं आहे, वायाला घालायचं नाही. हे बघा असे थोडे थोडे राहिलेत असे, पण हरकत आहे. आपण याला थोडेसे हाताने तोडून घेतलेले आहेत. एक बाउल घ्यायचा. मी पालक आणि कोथिंबीर थोडी मिक्स केलेली आहे. कोथिंबीर नाही टाकली तरी हरकत नाही. तर हे पालक आणि अगदी थोडीशी कोथिंबीर टाकली, ते आपण याच्यामध्ये काढून घेऊया. जास्त पालक नाही टाकायची, नाही तर काय होतं पराठ्यावर सगळे पालक पालकच दिसून येईल आणि पीठ मग एवढं तुम्हाला म्हणजे जाणवणार नाही. त्यामुळं मापातच पालक टाका. थोडीशी पालक टाकली, याच्यामध्ये आपण 2 चमचे बेसन पीठ टाकायचं. बेसन पिठाने खूप छान असे खस्ता पराठे होतात आणि दुसरी गोष्ट चव मात्र खूप भारी लागते पराठ्याला. नक्की टाका. 2 चमचे बेसन पीठ, चवीनुसार मीठ, म्हणजे आपलं पूर्ण पराठ्याला एकदम परफेक्ट बसेल असं मीठ टाकून घ्यायचं. थोडासा गरम मसाला टाकायचा. थोडीशी आपण याच्यामध्ये जिरे टाकणार आहोत, अगदी थोडे, कारण हे पराठे मी 2-4 असे बनवते खायपुरते. आणि हा ओवा कुस्करून टाकायचा. जिरे आणि ओव्याचा स्वाद खूप छान लागतो पराठ्याला. मग कोणताही पराठा असो, जिरा आणि ओवा समप्रमाणात टाका, म्हणजे थोडं थोडंसं. त्यानंतर आपण इकडे टाकणार आहोत धना पावडर, थोडीशी हळद. इकडे मी धना पावडर टाकले, थोडीशी आता हळद टाकते. मेथीचे पराठे असतील तर त्यामध्ये तीळ वगैरे सुद्धा टाकले जातात, पण ह्याच्यामध्ये पालक पराठ्यामध्ये तीळ नाही टाकत. आता आपण काय करायचं, सगळं साहित्य टाकलं तर गव्हाचं पीठ टाकायचं. गव्हाच्या पिठाचा अंदाजा मी तुम्हाला सांगत नाही, कारण की जसं लागन म्हणजे पीठ पातळ घट जसं होत राहतं ना, त्यानुसार मग पीठ ॲड करत राहा. पातळ झालं की अजून टाका, किंवा घट झालं की मग नरम सॉफ्ट करून घ्या. आणि 1-1.5 चमचा असं तेल टाकायचं, किंवा तूप वगैरे इकडे टाकू शकता. तुपाने छान चवदार लागतात, पण तूप नसलं तरी हरकत नाही, आपण तेलसुद्धा इथे 1 चमचा टाकू शकतो. तर मी 1 चमचा तेल टाकलं आणि इकडे मी लसूण, मिरची आणि अद्रकचा कूट केला आहे. मस्त पालकला स्पायसीपणा येण्यासाठी, तिखट झणझणीत होतात पराठे. मिरच्या मी 2-4 वापरल्यात, तुम्ही कमीसुद्धा घेऊ शकतात. लसूण, मिरच्या आणि अद्रकचा कूट करायचा, किंवा तुम्ही लाल मिरचीचा कूटसुद्धा वापरू शकता. अद्रक लसूणची थोडी पेस्ट वापरू शकता, किंवा हे असं लसूण, मिरची आणि अद्रकचा कूट करायचा. ह्याने खूप छान चव येते लाल मसाल्यापेक्षा तरी, म्हणून मी लसूण, मिरची आणि अद्रकचाच कूट केलेला आहे. आणि सगळं साहित्य आता याच्यामध्ये चोळून घेऊया पिठासोबत, पालकसोबत. जो आपण तिखट कूट टाकला आहे लसूण, मिरची, अद्रकचा, तो सुद्धा याच्यामध्ये चोळून घ्यायचा. आणि मग आता थेंब थेंब पाणी याच्यामध्ये टाकत राहायचं. जसं जसं पाण्याची आवश्यकता वाटेल तसं तसं पाणी टाका. एकदम पाणी टाकू नका, नाही तर सगळं बॅटर रनी होऊन जाईल. मग आपल्याला याच्या बेसनाच्या पोळ्या करायला लागतील. हे असं घट्ट पीठ होईपर्यंत पाणी टाकत राहायचं, सुकं पीठ ॲड करत राहायचं जसं जसं लागेल तसं. आणि मग हात स्वच्छ धुवून घ्यायचं, थोडं हाताला तेल लावायचं. आता बघा चांगलं हे पीठ जरा मळून घेतलेलं आहे. मस्तपैकी हे आपलं पीठ तयार झालेलं आहे पराठ्याचं. बघू शकता तुम्ही मस्त झालं का नाही. ह्याला आपल्याला नरम सॉफ्ट करायचं. जरा मी हात वगैरे स्वच्छ धुवून घेते. प्लेट चेंज केलेलं आहे, सुक्कं पीठ टाकलेलं आहे, कारण हे कधी कधी आपल्या हाताला चिटकलं जातं. त्यामुळं सुक्कं पीठ
लावून याला चांगलं मळून घेतलेलं आहे. आणि आता तेलाचा हात घ्यायचा थोडासा आणि हे एक एक गोळे घ्यायचे, जसं आपण नॉर्मल चपातीसाठी करतो बघा, अगदी तशीच प्रोसेस आहे. आता इथून पुढे फक्त चपातीसारख्या लाट्या बनवायच्या, जाड पातळ जसंही तुम्हाला आवडतील तशा बनवा पराठे. तर मी जरा मीडियम करते, जास्त जाड नाही आणि जास्त पातळ नाही. हे पीठ ना तेलाचा हात लावून किंवा ओला हात लावून ना मळून घ्यायचं चांगलं, मग नंतर लाट्या बनवायच्या. सुकं पीठ टाकत राहायचं जर चिटकत असेल तर. हे बघा छानपैकी कशी नरम सॉफ्ट अशी, अजिबात पीठ खाली चिटकत नाही बघा हाताला, एकदम मस्त झाले. आता हे मी 2 4 5 करून घेते. हे बघा 5 झालेल्या आहेत, तेवढ्या पिठाच्या बस होते नाश्त्यापुरत्या. सकाळ सकाळसुद्धा तुम्ही असं झटकीपट बनवू शकता. सुक्या पिठामध्ये याला डीप करायचं, एकदम हलका हात वापरायचा. याला चौकोन आकारसुद्धा तुम्ही देऊ शकता. बऱ्याच ठिकाणी पालक पराठा जो आहे ना तो चौकोन आकारामध्ये सुद्धा केला जातो, पण मला गोलच आकार आवडतो आपला नॉर्मल. हलका हात द्यायचा आणि मस्त गोल आकार याला पलटी करायचं. सुक्कं पीठ लावायचं. मग आता ह्या पराठ्याला तुम्हाला तेल तूप जसंही आवडन, बटर वगैरे ते लावा. मी नॉर्मल तेलच लावते. हे बघा पातळ मस्तपैकी असे हे पराठे असे हलक्या हाताने लाटायचे, अजिबात तुटत नाही काय नाही, फक्त हलका हात वापरायचा. आणि अलगद याला उचलायचं, पॅन तापत ठेवायचा तवा वगैरे, आणि मग त्याच्यावर आपण हे टाकून घ्यायचं. मस्त झालेलं आहे. आता आपण याला तव्यावर भाजून घेऊया. तेल लावलेलं आहे, त्याच्यावर मी आता हा पराठा पालक पराठा टाकलेला आहे. वरून तेल लावायचं, वरून तेल लावायचं. तुम्ही तूप लावू शकता किंवा बटर लावू शकता किंवा तेल तूपसुद्धा मिक्स करू शकतात. हे बघा मस्त असं चांगलं याला शेकून घ्या हलक्या हाताने. गॅस मिडियम ठेवायचा, जास्त फास्ट नाही ठेवायचा. तवा चांगला तापलेला असला की लगेच पटापटा शेकून निघतात. बस याला आलटी पलटी करायचं आणि सुंदर असा रंग बघायला लगेच तयार होतो. चांगला तवा जर तापलेला असेल ना तर लगेच शेकला जातो, भाजला जातो. फक्त गॅस मिडियम करायचा. असं चारी बाजूनी याला मधोमध कडकडीने सगळीकडून दाब देऊन चांगला याला भाजायचा, जोपर्यंत असं याच्यावर चॉकलेटी स्पॉट येत नाही, म्हणजे डाग पडत नाही, तोपर्यंत भाजायचा. तूप लावताना तर खूप छान अजूनही याला खमंग स्वाद येईल, किंवा आपल्या तेलाने सुद्धा छान बनतात. तर बघा भाजलेला आहे. कितीही कडक केला तरी हा पराठा मस्त नरम सॉफ्ट राहतो. आता दुसरासुद्धा आपण लाटून घेऊया. हा एक झालेला आहे तयार, टिश्यू पेपरवर ठेवलेला आहे. आपण दुसरा लाटून घेऊया. असे तुम्ही पराठे एकदमसुद्धा लाटून ठेवू शकता, फक्त पटापटा शेकायचं. किंवा रात्री झोपायच्या आधीसुद्धा हे पीठ तयार करून ठेवू शकता. सकाळी फक्त पराठे हे लाटायचे. आता सेम प्रोसेसने आपण हा दुसरा पराठासुद्धा भाजून घेऊया. तूप तेल जे पण तुम्हाला आवडेल ते लावा. हे असं दोन्ही बाजूनी खरपूस भाजून घ्यायचं. भाजता वेळेस तुम्हाला वाटेल की खूप कडक भाजला गेला आहे, पण कितीही कडक भाजा, तो काढल्यावर अगदी नरम लुसलुशीत राहतो भरपूर वेळापर्यंत. याच्यामध्ये आपण बेसन पीठ पण टाकलेलं आहे, खूप छान स्वाद येतो. मेथीच्या पराठ्यामध्ये दही वगैरे सुद्धा टाकले जातात, पण ह्याच्यात टाकत नाही दही. झालेला आहे हा पण आता भाजून परफेक्ट. काढून घेते आणि 1-2 अजून करून घेते. मग आपण गरमागरम याला प्लेटमध्ये सर्व करूया. आता हा तिसरा पण टाकून घेते. मी लाटून ठेवला होता, शेकून घेते. आता हे 4-5 पराठे मी तयार केलेले आहेत बघा. हिरवेगार किती छान दिसतात ना पराठे, एकदम मस्त हेल्दी टेस्टी. कारण आहे याच्यामध्ये पालक आणि मेथी म्हणलं की आपल्याला खूप मस्त हेल्दी असतं खाणं. म्हणजे पालकमध्ये सुद्धा खूप कॅल्शियम आहे, प्रोटीन आहे, जे खूप शरीराला आपलं गरजेचं आहे. लहान मुलांना तर नक्की तुम्ही आवर्जून हे पराठे करून द्या टिफिनमध्ये, किंवा सकाळच्या नाश्त्यामध्ये जर अशी हेल्दी पराठे दिले ना, तुम्ही याच्यामध्ये मेथी पण ॲड करू शकता, म्हणजे पालक मेथीचे सुद्धा गुण याच्यामध्ये भेटतील. हे बघा किती मस्त झालं का नाही, लुसलुशीत नरम सॉफ्ट. ज्यावेळेस आपण भाजत होतो त्यावेळेस किती कडक वाटला, पण असे हे भरपूर वेळापर्यंत नरम सॉफ्ट राहतात. कुठे प्रवासात जायचं असेल तर अशा वेळेससुद्धा तुम्ही हे बनवू शकता. इतके टेस्टी खमंग चवदार लागतात, एकदम भारी वाटतात. बनवायला सोपे आहे, काही झंझट नाही. फक्त पालक चिरून थोडेसे मसाले टाकायचे गव्हाचं पीठ टाकून, बस परफेक्ट आपले हे पालक पराठे तयार होतात. हे असं
कॅचअपसोबत किंवा गरमागरम चहासोबत याला खाण्याचा एक वेगळा आनंद आहे. खोबऱ्या लसणाची चटणी किंवा अचारसोबत जसंही आवडेल तसं तुम्ही याला खा आणि नक्की एकदा ट्राय करून बघा. थंडीचे दिवस चालू आहेत, लहान मुलांना असं हेल्दी करून नक्की ट्राय करा. सकाळच्या टिफिनसाठी उत्तम आहे. भाजी पोळीचा कंटाळा आला की हे सुद्धा तुम्ही नेऊ शकता. तर खूप छान वाटली, इतकी खमंग टेस्टी चव आली आहे ना. लसूण मिरची आणि बेसन पीठ वगैरे, ओवा टाकलाय, जिरा टाकलाय, अगदी परफेक्ट याचा स्वाद झाला. आता गरमागरम मी चहा करणार आहे, त्यासोबत याचा आनंद घेणार. तुम्ही पण या सगळे खायला ना असे नक्की ट्राय करून बघा. खूप भारी वाटतात खायला, हेल्दी आहे, टेस्टी आहे, बनवायला सोपी आहेत. कशी वाटली रेसिपी? आवडली असेल तर लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईबर करा. स्वस्त रहा, मस्त रहा.